नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मॅरेथॉन सेशन्समध्ये तुम्हाला जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत 2 फेब्रुवारीसाठी पूर्व परीक्षेच्या अकॉर्डिंग ते सगळे घेण्याचा आज आपण इथे प्रयत्न करणार आहोत। तर तुम्हाला याच्यामध्ये मी स्ट्रॅटेजी सांगितली होती, स्ट्रॅटेजी एकदम टू द पॉइंट वाली स्ट्रॅटेजी सांगितली होती, तीच अप्लाय करायची। असं नाही करायचं की पहिल्यांदा मोठे क्वेश्चन घेऊ दे मग छोटे क्वेश्चन घेऊ दे, नाही तर काय करायचं 10 क्वेश्चन मोस्ट ऑफ तुम्हाला येणार। ओके, 10 क्वेश्चन्स एक टार्गेट आहे, रिजनिंग मध्ये 10 क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात। तर त्यापैकी असं होऊ शकते 2 क्वेश्चन, ठीक आहे, 2 क्वेश्चन तुम्हाला हार्ड लेवलचे येऊ शकतात आणि बाकीचे उरलेले क्वेश्चन फार सोपी होऊ शकतात। सो हार्ड लेवल आणि सोपी लेवल, तर पहिले काय करायचं, जे तुम्हाला येते त्याला पहिल्यांदा सॉल्व आउट करायचं। जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट झाले पाहिजे, त्यासाठी पहिले छोटे क्वेश्चन सॉल्व करायचे, मग मोठ्या क्वेश्चनकडे जायचं। म्हणजे तुमचा पेपर अटेम्प्ट 100% होणार आणि व्यवस्थित तुम्ही सॉल्व आउट करू शकणार आणि सगळे मार्क घेऊनच यायचे। ओके, सो 8 + 2 अशा टाईपचा मी तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवून दिलेली आहे। डोंट वरी अबाउट दॅट। आज आपण छान प्रकारे मॅरेथॉन सेशन घेऊ, तुम्हाला एक रिव्हिजन होऊन जाणार आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर होऊन जाणार। आता हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन कशाचा आहे, डायरेक्शनचा क्वेश्चन आहे, थोडंसं वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे। डोंट वरी, आपण याला सॉल्व करून घेऊ। ईश्वरने खेळाच्या मैदानापासून चालण्यास सुरुवात केली। आता मला सांगा, इथे सुरुवात केलेली आहे चालायला, पण कुठून केली, काय केली हे सांगितलेलं आहे का? नाही। तर काय करायचं, तुम्हाला जी सुटेबल डायरेक्शन वाटेल ती घ्यायचं, केली आणि 10 मीटर चालला। मला सांगा, या स्टार्टिंग बिंदूपासून तो किती मीटर चाललेला आहे? 10 मीटर चाललेला आहे। नंतर तो उजवीकडे वळला आणि 5 मीटर चालला। मला सांगा, या पॉईंटपासून उजवीकडे वळला आणि किती मीटर चालला बेटा तो? 5 मीटर झालं। तो परत उजवीकडे वळला आणि 15 मीटर चालला। त्याच्यानंतर काय केलं त्यानं, तो उजवीकडे वळला आणि किती मीटर चाललेला आहे बेटा तो? 15 मीटर चाललेला आहे। ओके, 15 मीटर चालला आणि इथून तर इथपर्यंत थांबला। नंतर उजवीकडे वळला आणि त्याचे घर गाठण्यासाठी तो 5 मीटर चालला। म्हणजे मला सांगा, या पॉईंटकडून इकडे तो किती मीटर चाललेला आहे? 5 मीटर चाललेला आहे। सो अशा प्रकारे ते सगळेजण पोचले। शेवटी जर त्याचे तोंड पूर्वेकडे असेल, ओके, तर एक लक्षात घ्या, तर याचं डायरेक्शन ऑफ म्हणजे त्याचं डायरेक्शन कुठे आहे? शेवटचं डायरेक्शन त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे ही जी डायरेक्शन सांगितली ती कुठली डायरेक्शन सांगितली आहे मला? पूर्व। म्हणजे ही कुठली डायरेक्शनला बघतो आहे? तो पूर्व डायरेक्शनला बघतो आहे असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेने चालण्यास सुरुवात केली? म्हणजे तो स्टार्टिंग पॉईंटपासनं कुठल्या दिशेला चालत होता ते मला काढायचं आहे। मला सांगा, ही जी वरची डायरेक्शन होती ती कुठली होती बेटा? पूर्व डायरेक्शन होती की नाही? मग मला कुठली डायरेक्शन काढायची आहे? ही वाली डायरेक्शन मला काढायची आहे। ओके, कुठली आहे तर एक लक्षात घ्या, तुम्हाला हा चार्ट सगळ्यांना येतो की नाही? उत्तर दिशा, ही दक्षिण दिशा, ही पूर्व दिशा आणि ही आहे माझी पश्चिम दिशा। आता एक लक्षात घ्या, ही डायरेक्शन कोणची आहे बेटा? वरची वाली पूर्व डायरेक्शन आहे की नाही? आहे। त्याच्यानंतर मला सांगा, या पूर्वकडून ही वाली जी डायरेक्शन आहे ती कुठली आहे? 90 डिग्रीवरची डायरेक्शन आहे आणि कसं जात आहे? घड्याळाच्या दिशेने 90 डिग्रीला आहे ही वाली डायरेक्शन। मग मला सांगा, पूर्व घ्यायची, पूर्व नंतर घड्याळाच्या दिशेने 90 डिग्रीवरती कोण आहे? तर दक्षिण। म्हणजे ही डायरेक्शन असताना कुठली असेल? तर दक्षिण म्हणजे साऊथ डायरेक्शन ही तुमची ॲब्सोल्युटली राईट डायरेक्शन असेल। बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन। या टाईपचं क्वेश्चन, थोडंसं क्वेश्चनला पझल्स टाईपचं आहे आणि सॉल्व करण्याला थोडंसं डिफिकल्ट जातो। तर काय करायचं, व्हिडिओला स्टॉप करायचं आणि या क्वेश्चनला पहिल्यांदा तुम्ही सॉल्व करून बघायचं। ओके, मी तर सॉल्व करून देतेच तुम्हाला की कसं काय आलेलं आहे, पण तुम्हाला एक क्ल्यू पॉईंट ऑफ व्ह्यू समजलं पाहिजे की कसं सॉल्व आउट करायचा। ओके, चलो सगळ्यात पहिले बघू। तर बघा, ही वाली एक संख्या आहे आणि ही वाली संख्या आहे। या दोन संख्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे कुठली आली? मधातली संख्या। म्हणजे काय आहे, इथे 4 + 2 केले तर मला काय मिळतात? इथे 6। आता मला सांगा, या 6ला जर मी 2 ने भाग दिला तर मला किती मिळते? 3। आणि ही 3 संख्या कुठे दिसते तुम्हाला? सेंटरला। झालं। आता बघा, ही सेंटरची संख्या कशी आहे? या 2 संख्या आणि या 2 संख्या म्हणजे काय आहे? 5 + 3 + 1 आणि 1 + 1 म्हणजे काय झालेलं आहे? 5 आणि 3 काय झाले? 8, 9 आणि 10, 10/2 म्हणजे किती आलेले आहे? 5। आणि 5 ही संख्या तुम्हाला कुठे दिसते? सेंटरला दिसते। ओके, चलो
ही बघा 8. तर काय झालेलं आहे, या 3 संख्या आणि या 3 संख्या म्हणजे बघा 6, 1 आणि 2. 6 + 1 + 2 केलं आपण. त्यानंतर काय करायचं, यांची पण ॲडिशन बघा 3 + 3 + 1 म्हणजे बघा 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 12 आणि 3 15 आणि 1 16 म्हणजे 16 भागेला जर 2 केले तर किती आलं 8. आणि 8 कुठे लिहिलेलं आहे, इथे सेंटरला लिहिलेलं आहे. ओके चलो याला बघूया आपण. 7 या दोघांची बेरीज, या दोघांची बेरीज बघा 7 आणि 2 9, 9 आणि 4 किती होणार 13, 13 आणि 3 किती होणार बेटा 16 आणि 16 भागेला 2 म्हणजे आन्सर ऑप्शन किती आलं 8. आणि 8 कुठे आहे सेंटरला. ओके अगेन 8 आणि 8, 8 1 8, 8 2 16, 16 भागेला 2 म्हणजे आन्सर ऑप्शन किती आलेला आहे 8. आणि 8 कुठे लिहायला पाहिजे, मी इथे सेंटरला लिहायला पाहिजे म्हणजे आन्सर ऑप्शन 2. दॅट्स फिनिश्ड. ओके सो अशा टाईपनं काय आलेलं आहे, आपले आन्सर्स आलेले आहे. ओके चलो आता हा एक क्वेश्चन आहे. तर या टाईपला क्वेश्चनला कसं सॉल्व आउट करायचं बघूया आपण. अर्पिता, गमन, नितीन, वर्षा, श्रेया आणि शाहिद एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहे. मला सांगा किती लोक आहे, टोटल 6 लोक आहे. 6 लोकांच्या 6 पोझिशन्स मी इथे करून दिलेल्या आहे. आता मला सांगा हे सगळेजण कुठे बघत आहे, उत्तरेला बघत आहे. कुठे बघत आहे, उत्तरेला. तर मला सांगा ही बाजू कोणची आहे, उजवी बाजू. ओके चलो लेट्स गो. ही बाजू कोणची आहे, डावी बाजू. ती उजवी, ही डावी. सो अशा प्रकारचं सगळ्या झालेलं आहे. आता इथे बघू आपण, श्रेया ही अर्पिता आणि शाहिदच्या मध्ये आहे. अशा टाईपचे जेव्हा सेंटेन्स येतात त्याला कसं टाकल आउट करायचं, सिम्पलशी ट्रिक. जेव्हा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन येतो तेव्हा बघायचं एक्झॅक्ट पोझिशन ऑफ लोकेशन जर कोणाची दिलेली असेल तेव्हा त्याच्यावर त्याला बसवायचं. ओके म्हणजे काय करायचं, इथे बघा श्रेया ही अर्पिता आणि शाहिदच्या मध्ये आहे. म्हणजे या सेंटेन्सला मी एक्झॅक्टली बसू शकते का, नाही बसू शकत. मग काय करायचं, हायलाईट करून ठेवायचं. झालं. शाहिद उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे बघा शाहिद उजव्या स्थानाकडून कुठे आहे, दुसऱ्या स्थानावर. म्हणजे सेकंड पोझिशनला कोण आलेलं असेल इथे, शाहिद. ओके इथपर्यंत आलेला आहे. बघा नितीन आणि वर्षा यांच्यामध्ये 4 जण बसलेले आहेत. नितीन आणि वर्षा त्यांच्यामध्ये 4 लोक आहे. मग मला सांगा हे मधातले 4 लोक असतील की नाही. म्हणजे मला सांगा इथे जर मी नितीनला बसवलं तर इथे कोण बसणार, वर्षा बसणार. पण मला सांगा ह्याच्यामध्ये की उजव्या बाजूला वर्षा बसलेली आहे की डाव्या बाजूला वर्षा बसलेली आहे हे मला सांगितलं का, नाही. म्हणजे एक क्ल्यू असा पण असू शकतो की जर मी नितीनला इथे बसवलं तर वर्षा कुठे बसणार, इथे बसणार. अशा टाईपचं पण सेंटेन्स होऊ शकतो की नाही. पण ते क्लिअर कधी होणार, नंतर होणार. ठीक आहे बघूया आपण. नितीन आणि वर्षा यांच्यामध्ये 4 जण बसलेले आहे. इथे क्वेश्चन फिनिश झाला. वर्षा आणि श्रेया यांच्यामध्ये कोण आहे हे मला फाइंडिंग आउट करायचं आहे. तर सगळ्यात पहिले एक सेंटेन्स काय केलं होतं आपण, होल्ड करून ठेवलं होतं. त्या सेंटेन्सला आपण इथे ड्रॉ करू. बघा श्रेया ही अर्पिता आणि शाहिदच्या मध्ये बसलेली आहे. कोण, श्रेया. तर मला सांगा शाहिद कुठे आहे, इथे. मग इथे कोण येणार, श्रेया. आणि इथे कोण येणार, अर्पिता. इथपर्यंत आलं. आणि मला विचारलं काय आहे क्वेश्चनमध्ये, तर वर्षा आणि श्रेया यांच्यामध्ये कोण आहे, वर्षा आणि श्रेया. तर सगळ्यात पहिले जर मी वर्षाला इथे घेतलं आणि श्रेयाला मी जर इथे बघती आहे तर या दोघांमध्ये 2 जण आहेत की नाही. मला आन्सर ऑप्शन एकच पाहिजे. म्हणजे ही वर्षा इथे असेल का, नाही. वर्षा इथे असेल का, नाही. जर वर्षा इथे बसली, वर्षा आणि श्रेयाच्या मध्ये कोण बसलेलं आहे, शाहिद. म्हणजे कन्फर्म वर्षा इथे बसेल आणि कन्फर्म नितीन कुठे बसेल, इथे बसेल. सो अशा प्रकारे आन्सर ऑप्शन आलं. श्रेया आणि वर्षाच्या मध्ये कोण बसलं, तर शाहिद. आन्सर ऑप्शन काय असेल, फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन सुटला का कुठला, नाही. हां आता इथे 8 मित्र आहे जे सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये बसलेले आहे. फार जास्त डोकं लावायचं नाही. काय करायचं, जेव्हा आपल्याला क्वेश्चन मोठे देतात त्याच्यामध्ये क्ल्यू दिलेले असतात. ओके सो पहिल्यांदा बघायचं मला विचारलं काय आहे, बघूया आपण. तर इथे मला विचारलेलं आहे आर आणि व्हीच्या मध्ये कोण बसतो. बरं सांगते मी, आर आणि व्हीच्या मध्ये कोण बसतो. आर आणि व्हीच्या मध्ये मला विचारलेलं आहे, या दोघांच्या मध्ये विचारलेलं आहे, हो ना, मध्ये विचारलं आहे ना. मग मला सांगा मला व्ही हा या दोघांच्या मध्ये बसेल का, नाही. म्हणजे आन्सर ऑप्शन एलिमिनेट. फिनिश्ड. एक केलं.
आता पण इथे बघूया, एका गोलाकार टेबलाभोवती एकमेकांपासून समान अंतरावर बसलेले आहे. आता बघा, यस हा व्ही आणि क्यूच्या मध्ये आहे. आता मला सांगा, यस हा व्ही आणि क्यूच्या मध्ये बसलेला आहे, इथे सेंटरला बसलेला आहे. आता मला सांगा, यस हा व्ही आणि क्यूच्या मध्ये बसलेला आहे, तर यस हा उठून इथे आर आणि व्हीच्या मध्ये बसेल का? क्यू हा इथे बसेल का? नाही. मग मला सांगा, हे दोघं जण इथे येणं पॉसिबल आहे का? नाही. म्हणजे यस पण कटला, क्यू पण कटला, एकच बाकी आहे, आन्सर ऑप्शन फर्स्ट, फिनिश्ड. सो जर इथे शॉर्ट ट्रिक नाही लागली तर काय करायचं आहे, तिथे सर्कल काढायचं आणि पटकन बघायचं. ओके, बघूया. हे बघा, मी याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व पण करून देते, शॉर्ट ट्रिक पण सांगते. पहिल्यांदा शॉर्ट ट्रिकनं सॉल्व करू. समीरने निशांतपेक्षा उंच उडी मारली. बरं, आता बघायचं, मला सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन आहे, मला विचारलं काय आहे, बघूया आपण. तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल? आता मला उतरता क्रम कसा असेल म्हणजे उतरता क्रम सांगितला म्हणजे सगळ्यात पहिले खूप उंच, त्यापेक्षा ठेंगणा, त्यापेक्षा ठेंगणा, त्यापेक्षा ठेंगणा, म्हणजे अशा प्रकारे उतरता क्रम मला असा डिसेंडिंग ऑर्डर मला काढायचा आहे. बघूया, समीरने निशांतपेक्षा उंच उडी मारली. आता एक सेंटेन्स बघा, फक्त पहिलं सेंटेन्स, समीरने कोणापेक्षा? निशांतपेक्षा. बघा, म्हणजे समीरची उडी जास्त मोठी असेल ॲज कम्पेअर टू कोणाच्या? निशांतच्या. एवढं लक्षात आलं? म्हणजे समीरची उडी निशांतपेक्षा जास्त मोठी आहे. झालं लक्ष? सेंटेन्स इथंच आन्सर ऑप्शन शोधलेला आहे. बघा, म्हणजे पहिले समीर येणार आणि समीरच्या नंतर कोण येणार? निशांत. आलं? पहिले समीर नंतर निशांत. इथे काय आहे? पहिले निशांत नंतर समीर. नाही, म्हणजे याची तर मोठी पाहिजे होती ना, याची मोठी पाहिजे होती, म्हणजे याची समीरची उडी मोठी आहे ॲज कम्पेअर टू निशांत, म्हणजे आन्सर ऑप्शन कट. बघा बघा, इथे पहिले निशांत दिलं नंतर समीर दिलं, समीर पहिले पाहिजे नंतर निशांत पाहिजे, कट. इथे बघा, पहिले समीर आहे नंतर निशांत आहे, असू शकते. यालाही चेक करू आपण. पहिले निशांत नंतर समीर, आन्सर ऑप्शन कट, कारण की समीरची उडी मोठी आहे ॲज कम्पेअर टू निशांतच्या उडीपेक्षा, म्हणजे पहिले समीर येणार नंतर निशांत येणार, म्हणजे आन्सर ऑप्शन एकच बाकी आहे, आन्सर ऑप्शन 3, फिनिश्ड. ओके, सो अशा प्रकारे सॉल्व आउट करायचं आहे. क्वेश्चन सॉल्व होतात, फार सोपी असतात रिझनिंगचे क्वेश्चन, पहिले त्यांना घ्यायचं. मी तुम्हाला ज्या काही ट्रिक्स सांगत आहे त्याला पहिल्यांदा सॉल्व आउट करण्याचा ट्राय करायचा. इथे बघा, रीतापेक्षा मोठी कोण आहे? आता रीतापेक्षा मोठी लगेच सॉल्व करू, काही ड्रॉ नाही करायचं. मला कोणापेक्षा मोठी विचारलं? रीतापेक्षा मला विचारलेलं आहे. इथे बघू आपण, मीरा सगळ्यात मोठी आहे. मग मला सांगा, रीतापेक्षा पण मग मीरा मोठी असेल की नाही? म्हणजे हे तर आन्सर ऑप्शन आहेच, पण आन्सर ऑप्शन 1 कडून पुढे जायचं नाही, कारण की 1 आणि 3 हे सुद्धा आन्सर ऑप्शन आहे, म्हणून तेही लक्ष द्यायचं. रीतापेक्षा मोठी कोण आहे? मीरा सगळ्यात मोठी आहे, मग मीरा तर असेलच डेफिनेटली. आता याला मला चेक करायचं आहे. राधा रीतापेक्षा लहान आहे, म्हणजे राधा तर नसेलच. काजल राधापेक्षा मोठी आहे. बघूया, रीता गोपिकापेक्षा मोठी आहे, म्हणजे गोपिका हे आन्सर ऑप्शन असेल का? नाही, रीता गोपिकापेक्षा मोठी आहे, मला रीतापेक्षा पाहिजे. पण काजलपेक्षा लहान आहे कोण? रीता. रीता गोपिकापेक्षा मोठी आहे आणि काजलपेक्षा लहान आहे, म्हणजे काजल मोठी झाली की नाही रीतापेक्षा? झाली, म्हणजे काजल पण मोठी आहे रीतापेक्षा. रीतापेक्षा मोठी कोण आहे? रीतापेक्षा काजल पण हे बघा, पण काजलपेक्षा लहान आहे कोण? रीता, म्हणजे काजल मोठी झाली, मीरा सगळ्यात मोठी आहे. दोनही आन्सर ऑप्शन, आन्सर ऑप्शन 4. फक्त आणि फक्त एकच बरोबर आहे का? नाही, असं सुद्धा आन्सर ऑप्शन असते, म्हणून अवॉइड करायचं नाही. एक मार्क खूप महत्त्वाचं असते, कारण की मी तुम्हाला सांगते, जसं जसं टाईम जात आहे ना, म्हणजे तुमचा पेपर फार लांबलेला आहे, खूप अभ्यास झालेला आहे मुलांचा, तुमचा तर एकदम दणादण झालेलाच असेल. फक्त व्यवस्थित सॉल्व करायचं, ॲक्युरेसी लेवल मेंटेन करायची पेपरमध्ये. जर एखादा क्वेश्चन येत नाही तर ठीक आहे, इट्स ओके, पण ॲक्युरेसी मेंटेन करायची, हे तुमच्यासाठी खूप मोठा कीवर्ड असेल. की ॲक्युरेसी नसेल तर मग काय करणार? बाकीचे एवढं सगळे केलेली मेहनत ते निगेटिव्हमध्ये जाणार. बघा, आपण आता विचारलं काय आहे?
या रांगेमध्ये गोपाल आणि रोशन खेरीज किती व्यक्ती आहे? खेरीज म्हणजे काय असते? तर सोडून. खेरीज म्हणजे सोडून. तर अशा प्रकारे आपल्याला सॉल्व आउट करायचं आहे. सगळ्यात पहिले एक रांग काढून घेतली. एका रांगेमध्ये गोपाल, आता इकडे बघा, ही बाजू कोणची आहे? माझी डावी बाजू. आणि ही बाजू कोणची आहे? माझी उजवी बाजू आहे. झालं? ही बाजू उजवी आहे आणि ही बाजू माझी डावी आहे. एका रांगेमध्ये गोपाल डावीकडून 13व्या स्थानावर आहे. म्हणजे इथे बघा, इथे कोण आहे? गोपाल. गोपाल डावीकडून 13व्या स्थानावर आहे. झालं? रोशन उजव्या बाजूने 12व्या स्थानावर आहे. मग इथे बघा, हा जो रोशन आहे, हा रोशन उजव्या बाजूने म्हणजे इकडून 12व्या स्थानावर आहे आणि हा गोपाल डावीकडून 13व्या स्थानावर आहे. झालं? जर गोपाल आणि रोशनने जागांची अदलाबदल केली, ओके, गोपाल आणि रोशन म्हणजे हा गोपाल कुठे गेला? या रोशनच्या जागी. म्हणजे इथे काय लिहिणार मी? गोपाल लिहिणार. झालं? आणि हा रोशन कुठे लिहिणार मी? इथे. झालं? या दोघांनी काय केली? इंटरचेंज केली जागांची. गोपाल डाव्या बाजूने 20व्या स्थानावर असेल. आता बघा, डाव्या साईडने गोपाल कितव्या स्थानावर आला बेटा? 20व्या स्थानावर आला. आता सगळ्यात पहिले मला विचारलेलं आहे, या रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती आहे? कोणाला? रोशन आणि गोपालला सोडून, या दोघांची सीट पोझिशन सोडून किती व्यक्ती आहे? तर लक्षात घ्या. तर आता सगळ्यात पहिले काय करते मी? तुम्हाला आखून देते. आता सगळ्यात पहिले या पॉईंटपासून तर या बिंदूपर्यंत टोटल व्यक्ती किती आहे? सगळ्यात पहिले ते ॲनालिसिस करू आपण. एकदम सिंपल आहे, काहीही क्रॉस कनेक्शनचा मेथडचा हे लावायचा नाही. बघा, मला सांगा, या पोझिशनपासून तर इथपर्यंत कोणचा रँक आहे? या पोझिशनचा दिलेला आहे की नाही? 20वा. ओके, चलो मला सांगा, या बिंदूपासून तर याचा कितवा रँक दिलेला आहे बेटा? 12वा. म्हणजे दोनही साईडनं मला या सीटिंग पोझिशन दिलेली आहे की नाही? यस. मग मला सांगा किती दिलेली आहे? या साईडनं कितवा दिलेला आहे बेटा? 20वा. आणि या साईडनं कितवा दिलेला आहे? 12वा. पण मला सांगा, या एका सीट पोझिशनला आपण 2-2 नंबर देऊ शकतो का? नाही, एकच नंबर असेल त्याला. काउंटिंग तर एकच होईल ना? हो. म्हणजे मला सांगा, इथपर्यंत 19, त्याच्यानंतर 20 आणि इथून आलेला हा कितवा असेल? 11. असं असेल की नाही? म्हणजे आन्सर ऑप्शन इथे आपण 20 अधिक 12 करणार का? नाही. म्हणजे टोटल व्यक्ती मिळवण्यासाठी इथून वजा 1 करावा लागेल, नाही तर आन्सर ऑप्शन चुकेल. ओके, चलो. एक मार्क महत्त्वाचा आहे, करून घेऊ आपण. याच्यामध्ये किती आला आन्सर ऑप्शन? 31. ओके, म्हणजे मला या बिंदूपासून तर या बिंदूपर्यंत मला टोटल किती व्यक्ती मिळालेले आहे? एकूण मला 31 व्यक्ती मला मिळालेले आहे. झालं? 31 व्यक्ती मिळालेले आहे. आता मला इथे फक्त आणि फक्त एवढंच माझं फायनल आन्सर आहे का? नाही, 31 आन्सर ऑप्शन आहे. पण मला विचारलेलं आहे गोपाल आणि रोशनला सोडून. मला सांगा, हे किती लोक आहेत? 2. मग दोघांच्या काय करावं लागेल? वजा. म्हणजे 31 वजा 2, आन्सर ऑप्शन आलेलं असेल 29. 29 इट्स माय फायनल आन्सर ऑप्शन 29. चलो बघा, चला इथपर्यंत. हा क्वेश्चन खूप सोपी आहे, एवढा नाही करून देत. ही तुम्हाला जनरलाइज मेथड तुम्हाला येते, सगळे येते. डायरेक्ट मेथड सांगते की सॉल्व आउट कसं करायचं. या टाईपचा क्वेश्चन जर आला, आणि ही मेथड फक्त याच्यासाठीच असते, दुसऱ्या क्वेश्चनला लागू होत नाही. बघा, एक व्यक्ती आहे, 2 व्यक्ती आहे. हा इकडून बसला, एक उजवीकडून बसला, एक डावीकडून बसला. ओव्हरऑल सांगते. मग काय केलं? त्यांनी जागांची अदलाबदल केली आणि एक व्यक्ती डावीकडून आहे. मग उजवीकडून त्याचं कितवं स्थान असेल एका राहिलेल्या व्यक्तीचं, ते मला काढायचं आहे. अशा टाईपचा जर क्वेश्चन आला, डायरेक्ट सॉल्व करायचा, काही एक मेथड लावायची नाही. विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून 15वा. आता मला सांगा, नाव कोणचं आहे बेटा? मोहन. नाव कोणचं आहे? दिनेश. मोहन आणि इकडून कोण आहे? दिनेश. हे लिहिण्याची पण वेळ पडत नाही तुम्हाला. विदाऊट युजिंग पेन तुम्ही सॉल्व आउट करू शकता.
मोहन, मोहन उजवेकडून, मला सांगा, मोहन उजवेकडून कितवा आहे बेटा? 15वा. मोहन राईट हँड साईडकडून कितवा बसलेला आहे? 15वा. बरं. आणि दिनेश डावीकडून 18वा. दिनेश लेफ्ट हँड साईडकडून कितवा बसलेला आहे? 18वा. जेव्हा हे दोघे आपापसात जागा बदल करतात तेव्हा मोहन उजवेकडून 20वा. मोहन राईट हँड साईडने कितवा बसला बेटा? 20वा. तर यावेळी दिनेशचे डावीकडून स्थान कोणचे? दिनेश डावीकडून कोणत्या स्थानावर बसेल? तर ही मांडणी अशी करायची. पटकन आन्सर ऑप्शन आहे ते 2 सेकंदात. काय करायचं? फक्त एवढं लक्षात घ्या, जी संख्या मला 2 दिल्या आहेत की नाही, ओके, सो मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. दॅट्स इट. मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय केली मी? वजा. किती उरले माझ्याकडे? 5. आता इथे काय केलं मी? वजाचं केलं. आता इथे मला पाहिजे आहे की नाही? मग इथे पाहिजे आहे तर इथे काय करणार मी? प्लस करणार. काय करायचं? 18 प्लस काय करून द्यायचे? हे 5 याच्यात ॲड करून टाकायचे. 18 प्लस 5 आन्सर ऑप्शन आलेला आहे 23. हे 23 लिहायचे इथे आणि दिनेश डावीकडून 23व्या स्थानी बसला. आन्सर ऑप्शन 3 फिनिश्ड. ओके, सो या टाईपनं तुम्हाला सॉल्व आउट करायचं आहे. याला सॉल्व करू आपण. तर हे बघा, यामध्ये 2 कलर्स दिलेले आहे आणि तिथे रंग मला असं सांगितलं तर भरपूर जण यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतात. यापैकी कोणती आकृती पिवळा, शेंद्री आणि रंग दर्शविते? तर मला सांगा, पिवळा आणि शेंद्री हे दोन्ही कलर्स आहेत की नाही? आहे, पूर्णपणे कलर आहे. तर लक्षात घ्या, तर यामध्ये या 2 आकृत्या तर आन्सर ऑप्शन एलिमिनेट होणारच, डेफिनेटली होणार. राहिलेल्या 2 आहे. काही जणांचं असं म्हणणं असू शकते की काही जणांचं हे म्हणणं असू शकते, काही जणांचं हे म्हणणं असू शकते. तर सांगत असताना काय कसं करायचं मला सांगा. हा पूर्णपणे रंग आहे आणि हा पिवळा हा पिवळा पूर्णपणे रंगाच्या आतमध्ये येणार की नाही? हा पूर्णपणे हा शेंद्री रंग, हा पण रंग आहे की नाही? म्हणजे आकृती एक्झॅक्टली अशी यायला पाहिजे की नाही? म्हणजे अकॉर्डिंग टू दिस आन्सर ऑप्शन फर्स्ट स्टेपचं राईट आन्सर ऑप्शन. पण आता काही जण म्हणणार की मॅडम पिवळे तर फुलंही असतात, पण बेटा पिवळ्या रंगाचे फुलं असतात की नाही? पिवळे फुलं पण असतात. शेंद्री झेंडूचे फुलं असतात, शेंद्री फुलं असतात. ओके, म्हणजे शेंद्री फुलं. तर मला सांगा, शेंद्री फुलं डिरेक्टली असतात का? नाही, शेंद्री रंगाचे फुलं असतात. म्हणून आन्सर ऑप्शन येणार नाही. म्हणजे का बरं नाही हे पण समजलं पाहिजे, नाही तर बस चाललो क्वेश्चनला रिकॉल करतो आहे. चलो इथे बघू आपण. इथे मला काढायचं आहे या शब्दानुसार यू साठी कोणता शब्दकोड वापरलेला आहे. यू साठी काढायचं. या सगळ्यांचं कोडिंग काय असेल? हे वाला असेल की नाही? याचं कोडिंग काय असेल? हे. या सगळ्यांचं कोडिंग हे. याचं कोडिंग काय असेल? हे. आता मला काय पाहिजे आहे यू साठी? मला सांगा, यू हा वर्ड इथे दिला आहे, यू हा वर्ड इथे दिलेला आहे, म्हणजे डेफिनेटली याचा वर्ड यांच्यापैकी असेल, याचा यूचा कोड या तिघांपैकी असेल. एवढं लक्षात आलं? ओके, सो लक्षात घ्या, यू आणि यू हे एकच वर्ड आहे. एका वर्डसाठी एकच कॉमन वर्ड असेल, तर या दोघांमध्ये कुठला कॉमन लेटर आहे? मला सांगा, एफ यू आहे का याच्यामध्ये? नाही. सी ओ आहे का? येस. सी ओ इथे पण आहे, सी ओ इथे पण आहे. डी ए आहे का? नाही. एस एच आय आहे का? एस एच आय आहे का? नाही. म्हणजे को आणि को, म्हणजे को हा वर्ड कोणासाठी झाला? यूसाठी झाला. म्हणजे यूसाठी कुठला शब्द कोड वापरलेला आहे? तर यूसाठी को हा कोड वापरलेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आला. हा क्वेश्चन आहे. ओके, सुलॉगचं क्वेश्चन आहे. थोडंसं पॉसिबिलिटीची डायग्रामकडे जाणार. दोन्ही काढून देते, डोंट वरी. का एकही आंबा टेबल नाही, म्हणजे इथे मला सांगितलेलं आहे एकही आंबा हा टेबल असलाच नाही पाहिजे. म्हणजे एकही आंबा. 2 येणार आहेत डायग्राम, पॉसिबिलिटी क्रमांक 1 अँड पॉसिबिलिटी क्रमांक 2. एकही आंबा काय नाही आहे? टेबल नाही. आंबा इथे येणार आणि टेबल इथे येणार.
आंबा इकडे आणि हा जो आहे टेबल इकडे, आंबा इकडे टेबल इकडे. झालं. 2 पॉसिबिलिटी आपण व्यवस्थित काढून घेऊ. आता बघा, हे फर्स्ट सेंटेन्स व्यवस्थित काढलं, बरोबर आहे, दिसत आहे तुम्हाला. काही टेबल सफरचंद आहे. आता मला सांगा, यांनी सांगत असताना काही टेबल सफरचंद आहे. आता हे टेबल आंब्याच्या सोबत आहे की आंब्याच्या सोबत नाही आहे हे मला सांगितलं आहे का? नाही. मग मला सांगा, हे सफरचंद असे पण असू शकतात, हे सफरचंद असे पण असू शकतात आणि हे सफरचंद या आंब्यासोबत पण असू शकत नाहीत का? असू शकतात. असू शकत नाहीत का? असू शकतात. म्हणजे काही टेबल हे सफरचंद आहे याच्यामध्ये दिसत आहे, काही टेबल हे सफरचंद आहे याच्यामध्ये दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारे 2 पॉसिबिलिटी बनवू शकतात. आणि एकही आंबा टेबल आहे का? नाही. यामध्ये दिसतोय का एकही आंबा टेबल आहे का? नाही. दोघांचा काही दूरपर्यंत संबंध नाही. पण सफरचंदाचा आंब्यासोबत असू शकत नाही का? असू शकतो. सो अशा 2 टाईपच्या पॉसिबिलिटीज मला इथे मिळालेल्या आहे. सो आन्सर ऑप्शन आपल्याला बघायचं आहे. बघून घेऊ आपण. इथे काय झालं? ओके, सगळं ओके आहे. बघूया आपण. एकही आंबा सफरचंद नाही. आता मला सांगा, एकही आंबा सफरचंद नाही म्हणजे अकॉर्डिंग टू फर्स्ट स्टेटमेंटनुसार हे काय आहे सेंटेन्स? बरोबर. पण पॉसिबिलिटी क्रमांक 2 नुसार एकही आंबा सफरचंद नाही इथे तर दिलेलं आहे ना, आहे म्हणून याच्यानुसार काय झालं? पॉसिबिलिटी क्रमांक 2 नुसार चुकीचं झालं. पण याच्यानुसार बरोबर झालं. 50-50 कंडिशन. सो होल्ड करू याला. काही सफरचंद आंबे आहेत. मला सांगा, काही सफरचंद आंबे दिसत आहेत का? नाही. म्हणजे अकॉर्डिंग टू पहिल्या याच्यानुसार तर चुकीचं वाटत आहे. काही सफरचंद आंबे आहे म्हणून. पण याच्यामध्ये काही सफरचंद आंबे आहेत का? यस आहे. म्हणजे दुसऱ्यानुसार बरोबर. म्हणजे हे सेंटेन्स 2 बघा, एकही आंबा सफरचंद नाही याच्यानुसार हे बरोबर, काही सफरचंद आंबे आहे याच्यानुसार हे बरोबर आला. तर मला सांगा, मला सांगा, जेव्हा आपली डायग्राम बनणार तर ॲट ए टाइम मी 2 डायग्राम बरोबर मानू शकते का? नाही. हे बरोबर तर हे चूक, हे बरोबर तर हे चूक. म्हणजे इथे लागणार मला किंवाची कंडिशन. एक तर हे बरोबर असेल किंवा हे बरोबर असेल. म्हणून आन्सर ऑप्शन योग्य निष्कर्ष निवडा. निष्कर्ष असा येणार एक किंवा दुसरा. पहिला बरोबर असेल किंवा दुसरा बरोबर असेल. किंवाची कंडिशन लागेल, पॉसिबिलिटीची डायग्राम येणार. ओके, चलो इथे बघूया आपण. पेन. आता याच्यासाठी पाहिजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते आहे. सुरुवातीपासून सांगितलं होतं ABCD पाठ करून ठेवा. तो डब्बा पाठ करून ठेवायचा नाही आहे. डब्बा तिथं वेळेवर लिहायचा नाही आहे. सगळं डोक्यामध्ये असलं पाहिजे. पीचा रँक किती आहे बेटा? इथेच लिहून देते. पीचा रँक किती आहे? 16. ई फॉर इव्हिनिंग किती होत असते? 5. यांचा रँक किती आहे बेटा? 14. काय करू आपण, याची टोटल करून बघू. 14 आणि 16 किती होणार? 30. 30 आणि 5 किती आले माझ्याकडे? 35. बरं, इथे तर 70 दिलेले आहे. 70 कसे काय आले बघूया आपण. बुकसाठी बघू. बुकसाठी तर मला सांगा, पीचा रँक 2, ओचा रँक 15, ओचा रँक 15, केचा रँक किती आहे? 11. ओके, सो मला सांगा 15 आणि 15 30. 30 आणि 11 41, 42 आणि 43. म्हणजे इथे किती आले? 43. पण इथे किती दिलेले आहे? ओरिजिनलमध्ये 86 दिलेले आहे. हाऊ वॉज इट पॉसिबल? तर मला सांगा, इथे 70 मिळवण्यासाठी मल्टिप्लाय बाय काय केलं? 2. म्हणजे आन्सर ऑप्शन किती आलं? 70. आले का बेटा? यस. इथे किती आहे? 86. इथे तर माझं 43 आले. म्हणजे काय केलं मी? 2. म्हणजे किती आलं माझ्याकडे? 86. आले का? यस. म्हणजे मला आन्सर ऑप्शनसाठी ट्रिक मिळाली. ही ट्रिक काय झाली? जनरेट केली. मला माहिती होती का? नाही, जनरेट केली. बघूया आपण. सो इथे मला दिलेलं आहे डस्टर. डस्टरसाठी किती येणार? बरं, डीचा रँक 2. यू फॉर युवा किती वर्षाचा असतो? त्याचं लग्न कधी होत असते? 21 वर्षाचं झालं की. मला सांगा, यसचा रँक किती आहे? 19. T20 मॅथ्स सिरीज. ओके. ई फॉर इव्हिनिंग किती वाजता होत असते? 5. आरचा रँक किती आहे? 18. झालं? बरं, आता बघा, 18, 19, 20. ओके, 20 आणि 20, 40 झाले. 40 आणि 5 45. ओके, इथपर्यंत 45 लिहून घेतले. आणखीन बघा,
21 आणि 19 यांच्या दोघांची बेरीज किती झाली 40, म्हणजे यांची बेरीज झाली ओके. सगळं व्यवस्थितच केलं ना. यस 40. सो मग मला सांगा याच्यामध्ये आन्सर ऑप्शन किती आलं 85. ओके. सो इथपर्यंतच आहे का नाही, पण यांना काय केलेलं आहे या सगळ्यांची बेरीज झाल्यानंतर मल्टिप्लाय बाय 2 मग याची बेरीज केल्यानंतर मल्टिप्लाय बाय काय करू 2 करू. बरं तर मला सांगा याच्यामध्ये एक्झॅक्टली सगळं व्यवस्थित केलं आहे. 1 मिनटं रॉंग झाला होता इथे, थोडंसं मिस्टेक झाला होता, इट्स माय मिस्टेक. इथे डीचा रँक 4 येतो ओके. तर गडबडमध्ये झालं आहे 4, म्हणजे याची बेरीज किती येणार 4. 45 म्हणजे इथे किती येणार 45 46 47 म्हणजे इथे येणार 87. ओके इथपर्यंत आलो. बरं 7 1 7 7 2 14, आजचा आला 1 8 1 8 8 2 16 16 1 17 174. कुठे आलेलं आहे 174. दिस इज द राईट वन आन्सर ऑप्शन. ओके होत असते थोडं गडबडमध्ये होऊन जाते पटपट करण्याच्या ह्याच्यात. सो इथे 4 करून घ्यायचं होतं. आलं. आता या टाईपचं क्वेश्चन याला कसं सॉल्व आउट करायचं पटकन करू आपण. RED रेट. अगेन आपण काय करू याचा रँक लिहून घेऊ. मला सांगा याचा रँक किती आहे 18. ई फॉर इव्हिनिंग. डीचा रँक किती आहे 4 आहे. ओके चलो. तर मला सांगा इथे किती होणार 5 आणि 4 9 होणार. ओके म्हणजे आन्सर ऑप्शन किती आलं 27. पण इथे किती आहे 9 आहे. बघूया पुढे बघा इथे काय दिलेलं आहे BLUE. बीचा रँक 2, एलचा रँक 12, यूचा रँक 21 आणि याचा रँक 5. ओके चलो बघा 21 आणि 5 किती झाले माझे 26 27 28 29 30 आणि 40 आलं. पण याच्यामध्ये आन्सर ऑप्शन किती दिलं होतं 10. मग मला सांगा याच्यामध्ये किती लेटर्स आहे बेटा 1 2 3 म्हणजे 3 जर भाग दिला तर मला किती भेटते 9. आलं का. येस. आता इथे एक्झॅक्टली 1 2 3 4 किती लेटर आहे 4 लेटर आहे म्हणून 4 भाग दिला म्हणून मला इथे किती भेटले 10च भेटले. ओके 10च भेटले. आले का. येस म्हणजे मला एक क्ल्यू मिळालेला आहे. डब्ल्यूचा रँक किती आहे 23, H 8, I नो, T 20, E फॉर इव्हिनिंग. ओके सगळं झालं. लक्षात द्या 20 25 आणि 9 आन्सर ऑप्शन 34 आणि 8 म्हणजे आन्सर ऑप्शन आलं 42 43 44 45 आणि 20 म्हणजे किती आलं माझ्याकडे 65. आता 65 आन्सर ऑप्शन आलं. याला भागेला 3 का बरं घेतलं कारण की 3 लेटर होते. याला भागेला 4 का घेतलं कारण की 4 लेटर होते. आता मला सांगा याला मला भागेला 1 2 3 4 5 म्हणजे याला मला भागेला 5 घ्यायचं आहे म्हणजे आन्सर ऑप्शन किती येणार माझ्याकडे 13 आन्सर ऑप्शन कुठे दिलेला आहे 13 आन्सर ऑप्शन दिलेला आहे. दिस इज माय आन्सर ऑप्शन 30. ओके चलो बेटा देखेंगे इसको. आता मला या टाईपचं क्वेश्चन मला सॉल्व करायचं आहे. ओके सो या टाईपच्या क्वेश्चनमध्ये कशा प्रकारे सॉल्व करायचं लक्षात घ्या. या टाईपचा क्वेश्चन आहे. ओके सो दिस इज 1 म्हणजे मला =2चं साईन दिलेलं आहे. पटकन क्विक करू आपण. मला सांगा मी इकडून इकडे जाऊ शकतो. दरवाजाचा कन्सेप्ट दरवाजा उघडा आहे दरवाजा बंद आहे. मी इकडून इकडे जाऊ शकते इकडून इकडे जाऊ शकते कारण की दोन्ही साईडनं दरवाजे ओपन आहे. आता बघा दरवाजा असा आहे. मला सांगा इकडून मी जाऊ शकते की नाही आरामात. ओपन आहे ना हो तर म्हणजे ओपन आहे. ओके पण दरवाजा मी इकडून इकडे येऊ शकत नाही. दरवाजा काय आहे बंद. ओके काय आहे क्रॉस कनेक्शन मी जाऊ शकत नाही कारण की इथे दरवाजा काय आहे क्लोज. ओके सो सेम ॲज इट इज कन्सेप्ट जर मला असा आला तर दरवाजा मी इकडून जाऊ शकते इकडून काय आहे ओपन पण मी इकडून इकडे जाऊ शकत नाही. दरवाजा कसा आहे क्लोज. बस दॅट्स इट. ओके चलो देखेंगे. सगळ्यात पहिले मला सांगा आता इथे मला एक इक्वेशन दिलेलं आहे. या इक्वेशनला ना मी छान इथे लिहून देते तुम्हाला समजण्यासाठी. QR S = T. चलो मला सांगा Q = R. मग मला सांगा Q = R. मला सांगा इकडून इकडे पण जाता आलं पाहिजे R कडून Q कडे पण जाता आलं पाहिजे. पकडायचं दोघांना पकडायचं कोणाकोणाला Qला आणि Rला. मला सांगा Q कडून मी R कडे पोहोचू शकते का नाही.
पण मला सांगा आरकडून क्यूकडे जाऊ शकते का? हो. पण मला सांगा दोन्ही साईडनं मला पाहिजे होतं की नाही? पण इथे दिलेलं आहे का? नाही. म्हणून आन्सर ऑप्शन काय झालं? चुकीचं. चलो बेटा, इसको देखेंगे. आर इज अ ग्रेटर दॅन क्यू. ओके, आर इज अ ग्रेटर दॅन क्यू. मग मला सांगा आरकडून मला कोणाच्या घरी जायचं? क्यूच्या घरी जायचं. ओके, चला मला सांगा आरच्या घरून मी क्यूच्या घरी जाऊ शकते का? यस, दरवाजा ओपन आहे. आन्सर ऑप्शन सेकंड इट्स राईट. आता याला बघा, हे जे दिलेलं आहे ग्रेटर दॅन, पी इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू. सो याच्यामध्ये दोन कंडिशन ॲब्सल्युटली सॉल्व झाल्या पाहिजे. दॅट्स वाय मग माझं आन्सर ऑप्शन बरोबर असेल, अन्यथा माझं आन्सर ऑप्शन बरोबर असणार नाही. बघूया आपण. बघा, P is a greater than Q. ओके, अँड P is equal to Q. अशा दोन मला हे येणार आहे. P is a greater than Q and P is equal to Q. सो अशा दोन टाईपनं मला हे इक्वेशन सॉल्व आउट होणार आहे. बघूया आपण. सगळ्यात पहिले P कडून मला कोणाच्या घरी जायचं आहे? क्यूच्या घरी जायचं आहे. Pच्या घरून कोणाच्या घरी? क्यूच्या. पण मला सांगा मी जाऊ शकते का? नाही ना, दरवाजा काय आहे? बंद. मग मला सांगा हीच तर कंडिशन सॉल्व झाली नाही, मग ही होईल का? नाही. म्हणजे आन्सर ऑप्शन आणि हे बरोबर येण्यासाठी मला जेव्हा दोनही कंडिशन माझ्या बरोबर येतील तेव्हाच हे उत्तर बरोबर असेल, म्हणजे ही कंडिशन बरोबर असेल, अन्यथा ही कंडिशन चुकीची असेल. म्हणून हे काय झालं? पूर्णपणे चुकीचं. मला दोनही बरोबर हवं आहे, पण इथे पहिलीच चुकीची आहे. मग हे बरोबर कसं काय येणार? म्हणून आन्सर ऑप्शन काय झालं? चुकीचं. सो आता थोडंसं हायर लेवलचं गेलो. ठीक आहे, या टाईपचा क्वेश्चन आला, पटापट कसं सॉल्व करायचं? सगळ्यात पहिले क्वेश्चनला ऑब्झर्व करायचं आणि बघायचं की मला यामध्ये काय काढायचं काय आहे. एक एक मिनटं महत्त्वाचं आहे परीक्षेसाठी. ओके, सपोज बघा इथे कुठले कुठले साईन दिलेले आहे. हे साईन विधानामध्ये हे साईन दिलं, मी याला बघणार. मला कॅप्सलॉक सी दिलं, मी याला बघणार. मला स्टार दिलं का? यस. अगेन कॅप्सलॉक सी. ओके, दॅट्स इट. मला काही आणखी दिलेलं नाही, मला हे दिलेलं नाही आहे. मग याला बघत बसण्यामध्ये फालतूचा टाईम वेस्ट करायचा आहे का? नाही. ओके, चलो बघूया आपण स्टार म्हणजे काय. स्टारला आता हायलाईट करून देते. स्टारला हायलाईट केलं. यक्स हा वायपेक्षा मोठा नाही आहे. मग मला सांगा माझ्याकडे दोन कंडिशन आहे. यक्स हा वायपेक्षा मोठा नाही आहे. मग मोठा नाही आहे तो कसं असेल? लहान असेल. आणि कसा असेल तो? इक्वल टू असेल. म्हणजे या लेस दॅन आणि इक्वल टू दोघं म्हणजे असं येणार की नाही? लेस दॅन ऑर इक्वल टू. बघा, यक्स हा वायपेक्षा मोठा आहे. बरं, मोठा आहे तर दिलेलंच आहे. बघा आता पर्सेंटेज म्हणजे काय? यक्स हा वायपेक्षा लहान नाही आहे, म्हणजे लहान नाही आहे. मग तो कसा असेल? मोठा असेल किंवा इक्वल टू असेल. झाला, कंडिशन सॅटिस्फाय झाला. चलो जल्दी काय करायचं? इथेच पलटून घ्यायचे. पलटून म्हणजे काय करायचं? याच्या जागी काय करायचं? लिहून घ्यायचं. कॅप्सलॉक सी काय केलं? लिहून घेतलं. स्टारचं काय आहे? लेस दॅन इक्वल टू. त्याच्यानंतर अगेन कॅप्सलॉक सी ग्रेटर दॅन. झालं, पलटून घेतलं सगळं. आता काय करायचं? पटकन एक इक्वेशन तयार करून घ्यायचं. बघा, P इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू. आता या क्यूच्या बाजूला इथे कोण दिलेलं आहे? क्यू. बरं, क्यूच्या बाजूला कोण आहे? यू. आणि कुणाकडे साईन आहे? क्यूकडे. बरं, इथे बघा यूच्या बाजूला कोण आहे? व्ही. आणि कोणाकडे साईन आहे? अशा प्रकारे. आता ही जी कंडिशन आहे P इज अ ग्रेटर दॅन व्ही. बरं, Pला घेतलं आहे आणि व्हीला पकडलं आहे. मला सांगा Pच्या घरून मला कोणाच्या घरी जायचं आहे? व्हीच्या घरी जायचं आहे. मला सांगा मी क्यूच्या घरी जाऊ शकते का? यस. मी यूच्या घरी पोचू शकते का? यस. पण मला सांगा यूकडून व्हीकडे जाऊ शकते का? नाही, दरवाजा बंद आहे, म्हणून मी व्हीच्या घरी पोचू शकत नाही. आन्सर ऑप्शन रॉंग, थेट रॉंग झालं. आता बघा, क्यू इज अ ग्रेटर दॅन यू. आता क्यूला पकडा आणि यूला पकडा. मला सांगा क्यूच्या घरून मला कोणाच्या घरी जायचं आहे? यूच्या घरी जायचं आहे. कोणाच्या घरून? क्यूच्या घरून मला यूच्या घरी जायचं आहे. बरं, जाऊया यूच्या घरी. म्हणजे काय आहे कंडिशन? बरोबर आहे. क्यूच्या घरून मला कोणाच्या घरी जायचं? यूच्या घरी जायचं आहे. ओके, सो मला सांगा यापैकी निष्कर्ष कुठला बरोबर आहे? निष्कर्ष फक्त आणि फक्त दुसरा योग्य आहे, म्हणजे आन्सर ऑप्शन सेकंड इट्स राईट वन.
हे बघा, आता इथे मला पाण्यातील प्रतिमा मला निवडायची आहे. बघूया कसं येणार. तर याच्यामध्ये अकॉर्डिंग टू दिस स्टेटमेंट तर आपल्याला असं दिलेलं आहे की याच्यामधल्या अशी याच्या खालची दिलेली आहे. ओके, याच्या खालची दिलेली आहे. तर मला सांगा रँडमली, आता हे बघा याच्यामध्ये असं दिलं आहे की नाही, खाली जेव्हा येणार तेव्हा ते असं आणि असं जाणार की नाही वरती, म्हणजे याच्यामध्ये दिसतं आहे. ओके, याच्यामध्ये बघा बरं, इथे तर काही दिसतच नाही आहे. हे बघा आडवं तिरपं गेलं, असं येणार आहे का? नाही, असं हवं आहे आम्हाला, हे नाही आहे. याच्यामध्ये बघा बरं, हे असं जात आहे का? नाही, हे तर काही वेगळंच जात आहे, म्हणजे हे पण येणार नाही. बरं, नाही, याच्यामध्ये पण सेमच दिलं आहे बेटा, असं आणि असं, पण हे येणं पॉसिबल आहे का? नाही. बरं, याची पाण्यातील प्रतिमा पाहिजे. मला सांगा, हे असं दिलं आहेत का? यस. बरं, त्याच्यानंतर या पॉईंटकडून सरळ आहे रेषा, या पॉईंटकडून खाली आहे का? यस. या पॉईंटकडून खाली आहे का? यस. अगेन इथे बघा, हे बघा हा डब्बा जो आहे हा डब्बा बनतो आहे की नाही? यस. पण मला सांगा याच्यामध्ये जेव्हा हा इकडून आला तर मला सांगा हा डब्बा कुठे पाहिजे होता? खाली पाहिजे होता. पण मला सांगा हा इथे बनतो आहे का याच्यासोबत? नाही, हा वरती बनतो आहे. मला या साईडला दिलेला आहे का? नाही, म्हणजे हे आन्सर ऑप्शन असेल का? नाही. बघा याच्यासोबत हा खाली व्यवस्थित डब्बा बनतो आहे का? यस, म्हणजे दिस इज माय फायनल आन्सर ऑप्शन. ओके, व्हेरी सिम्पल. थोडंसं असं चक्रावून टाकते पण व्यवस्थित सॉल्व करायचं. या टाईपच्या क्वेश्चनला बिलकुल सोडायचं नाही. खूप सोपी क्वेश्चन आहे. ओके, आता मला इथं दिलेलंच आहे 4 पर्यायापैकी एक त्याची आकृती शोधायची आहे. याची आकृती इकडून कशी येणार इथे मला काढायचं आहे. तर कशी येणार? अशी याच्यासारखी येणार का? नाही. मला सांगा हा मोठा आहे की नाही, मग हा इथे मोठा हवा होता की नाही, तर त्यांनी खाली दिला. इथे बघा ही येणार का? नाही, अजिबात नाही. आता बघा मोठी, छोटी, त्याच्यापेक्षा मोठी आणि त्याच्यापेक्षा मोठी. बघा छोटी, त्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी. यस. ही येणार का? नाही, कारण की ही बघा याचं डिस्टन्स जे आहे ना ते खूप जास्त आहे याच्यामधलं आणि इथे छोटंसं आहे, इथे पण छोटंसं आहे, म्हणून आन्सर ऑप्शन हेच बरोबर येणार. हे येणार नाही कारण की यामधलं जे डिस्टन्स आहे ते फार जास्त देऊन दिलेलं आहे, म्हणून ते आन्सर ऑप्शन येणार नाही. चलो, इथे बघा खाली दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. सो त्रिकोणांची संख्या कशी बघायची तर बघूया आपण. इथे सगळ्यात पहिले हा त्रिकोण वरती ठेवायचा, या चौकोनला खाली ठेवायचं, वरचा वरती खालचा खालती. ओके, चलो. सगळ्यात पहिले काय केलं मी, याला विसरून जा, फक्त आपण काय करू याला अज्यूम करूया. आणि याच्यामध्ये एक मेथड होती, काय करायचं, काउंट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8. किती आहे छोटेवाले त्रिकोण? 8. मग काय करायचं, 8 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे किती मिळाले मला? 16. झालं. आता याचं काम फिनिश झालं. आता सगळ्यात पहिले या त्रिकोणाचा विचार करा. या त्रिकोणाला जर मी असं बाहेर काढलं, मोठा जात त्रिकोण, ठीक आहे, तर याच्यामध्ये सेंटर पार्टिशन असणार. म्हणजे मला सांगा 1 2 आणि हा एक मोठा त्रिकोण 1 2 आणि 1 अधिक 2 म्हणजे किती आले बेटा? 3 आले का याचे? यस. आता राहिलेले जे छोटे छोटे त्रिकोण आहेत त्याला आपण मोजू. बरं बघा 1 2. आता आपण या त्रिकोणाला मोजतो आहे फक्त आणि फक्त. आधी कुणाला मोजलं होतं आपण? आधी आपण याला मोजलं होतं, याला. हा जो आहे हा वाला त्रिकोण आहे, मोठावाला. आता आपण या छोट्या त्रिकोणाला मोजूया, ठीक आहे. याला मला सांगा 1 2 म्हणजे याचे किती आले माझ्याकडे? 3 आले. ओके, चलो. याचे माझ्याकडे 3 आले. हे 3 मी इथे लिहून घेते, असामध्ये 3 लिहून घेते. बरं, आता मला सांगा हा 1 असेल आणि हा 2. बरं, याच्यामध्ये 2 ॲड केले, झालं. त्यानंतर मला सांगा या दोघां मिळून हे 2 असतील की नाही? या दोघां मिळून एक त्रिकोण बनणार की नाही? बनतील. हा एक इकडून हा एक त्रिकोण बनणार की नाही? झालं. 2 झाले, इथपर्यंत आलो. त्यानंतर आणखीन बघा, त्यानंतर हे वाले 2 मिळून, ह्या 2 डायग्राम मिळून हा एक त्रिकोण बनणार की नाही? 1. त्याच्यानंतर हा दुसरा बनणार की नाही? 2. झालं. सगळ्यांची ॲडिशन करून घ्यायची, सगळ्यांची ॲडिशन. मला सांगा 2 3 4 5 4 5 6 7 8 9 किती आले बेटा? 9 आले. ओके, सो काय करायचं आता? 16 ते 3 अधिक काय करायचं? 9 करायचं. आन्सर ऑप्शन किती यायला हवं?
16 आणि 3 19, 19 आणि 9 किती झाले बेटा 28. आन्सर ऑप्शन 28. दिस इज द फायनल वन आन्सर ऑप्शन. चलो याला जाऊ. या टाईपचं क्वेश्चन थोडंसं हार्ड जाऊ शकतो, फार सोपी वेनं तुम्हाला सॉल्व करून देते मी. न्यूयॉर्कपेक्षा सिडनी 6 तास पुढे आहे. बघा इथे व्यवस्थित लिहून देते, थोडंसं लक्षात घ्या. खूप सोपी क्वेश्चन आहे. हे कोण आहे न्यूयॉर्क. न्यूयॉर्कपेक्षा सिडनी जो टाईम दाखवते ती सिडनीची घड्याळ न्यूयॉर्कपेक्षा पुढे आहे. किती तासांनी 6 तासांनी. बरं आहे. आता बघा सिडनीपेक्षा मुंबई 4 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. सिडनीपेक्षा मुंबई किती तासांनी पुढे आहे 4 तास 30 मिनिटं. म्हणजे इथे काय करते 4 तास आणि 30 मिनिटं अशा प्रकारे लिहून घेते. ही आहे पुढे आहे. बरं तर मला सांगा मुंबईत दुपारचे 2:34 वाजलेले असतात. जर मुंबईमध्ये 2:34 वाजलेले असतील तर न्यूयॉर्कला किती वाजलेले असणार. जर मुंबईमध्ये जर हा टाईम दाखवलेला आहे तर न्यूयॉर्कचा एक्झॅक्टली टाईम काय आहे. फार सोपी कॅल्क्युलेशन आहे. सगळ्यात पहिले मला सांगा न्यूयॉर्कपेक्षा सिडनी किती तासांनी पुढे आहे 6 तासांनी. सिडनीपेक्षा मुंबई किती तासांनी पुढे आहे 4.5 तासांनी. एक्झॅक्टली डायरेक्टली मी काढू का. न्यूयॉर्कपेक्षा मुंबई किती तासांनी पुढे आहे 6 + 4 म्हणजे मला सांगा टोटली 10 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. कोण मुंबई पुढे आहे. मग मला सांगा मुंबई जर पुढे असेल तर 10 तास 30 मिनिटांनी न्यूयॉर्कची घड्याळ काय असेल मागे असेल. ही याच्यापेक्षा पुढे आहे तर मग न्यूयॉर्कची घड्याळ मुंबईपेक्षा कशी असेल मागे असेल की नाही. बरं आता मला सांगा इथे दुपारचे किती वाजलेले आहे 2:34. ओके ही 12 तासाची घड्याळीमधले झाले. आता या 12 तासाच्या घड्याळीला कारण की मला हे याच्यामधून वजा करावे लागतील. वजा करणं डिफिकल्ट आहे. काय करायचं सेम मला सांगा 12 तासाच्या घड्याळामध्ये 2:34 झालेले आहे. मला सांगा या घड्याळीला काय करायचं 24 तासाच्या घड्याळामध्ये कन्वर्ट करायचं. किती तासाच्या 24 तासाच्या घड्याळामध्ये कन्वर्ट करायचं. मला सांगा याच 2ला मी कसं लिहू शकते. मला सांगा 12च्या समोर 13 14 12च्या समोर या 2लाच इथेच लिहून देते. 2:34 यालाच मी कसं लिहू शकते. मला सांगा 12 13 14 म्हणजे यालाच मी 14:34 सुद्धा लिहू शकते की नाही. बरं सेमच आहे ना. काही डिफिकल्ट आहे का नाही. म्हणजे मुंबईमध्ये म्हणजे मी 24 तासाची घड्याळ म्हटलं 12च्या समोर 13 14 2लाच आपण 14:34 झालेले आहे रे बाबा घड्याळामध्ये. ओके मला सांगा न्यूयॉर्कपेक्षा सिडनी 6 तासांनी पुढं. सिडनीपेक्षा मुंबई 4.5 तासांनी पुढं. न्यूयॉर्कपेक्षा मुंबई किती तासांनी 10.5 तासांनी पुढं. तर मला सांगा न्यूयॉर्कचा मला टाईम इथे काढायचा आहे. तर मला सांगा याच्यामधून 10:30 मला मायनस करावे लागतील की नाही. घड्याळामध्ये मुंबई किती वाजलेले आहे एवढे वाजलेले आहे झालं. आणि न्यूयॉर्कची घड्याळ मागे आहे किती तासांनी 10 तास 30 मिनिटांनी मागे आहे. मग काय करेल वजा लगेच. म्हणजे मला सांगा किती आले. म्हणजे मला सांगा न्यूयॉर्कमध्ये एक्झॅक्टली किती वाजलेले असतील 4 वाजून सकाळचे कारण की रात्री 12 वाजतापासून तर सकाळ म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत मोजत असतो आपण. तर मला सांगा सकाळचे 4 वाजून किती मिनटं झालेले आहे 4. म्हणजे या टाईपनं जर गेलो आपण तर फार सोपी होऊ शकते. नाहीतर तो खूप अवघड बसून जाणार. म्हणून काय करायचं थोडं या टाईपनं सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. चलो बेटा 4:48 घड्याळातील तास आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशांचा कोण आहे हे आपल्याला काढायचं आहे. करून घेऊ आपण ह्याच्यामध्ये. 4:48 म्हणजे 4 वाजून किती मिनटं 48 मिनटं मला काढायचं आहे. तास आणि मिनिट काटा. बरं सगळ्यात पहिले कोण काढायचा आहे. किती कोण आहे फॉर्म्युला लक्षात आहे तुम्हाला मी सांगितला होता 2 कानाचा
2 डोळ्याचा विथ स्माइली फेस, 2 हाताचा आणि 2 पायाचा. कोण आहे? हेडमास्टर. लक्षात ठेवा, हेडमास्टरला ॲड्रेस लिहून घ्यायचं, डॅश द्यायची. मला सांगा माझी घड्याळ कशी असते? माझ्या घड्याळीमध्ये 3 काटे असतात की नाही? त्यानंतर माझी घड्याळ कशी असते? गोल गोल असते. देऊन देते रे बाबा. मला सांगा या हेडमास्टरच्या डोक्यावरती किती कानं आहे? 2. असेच इथे लिहून टाकायचे. बरं, हेडमास्टरला बॉटमला किती लेग्स आहे? 2. 1 2 काउंट करा. 1 2 लिहून टाकायचे बॉटमला. कुठे लिहायचे? बॉटमला. दॅट्स इट. आता मला सांगा एच म्हणजे हावर्स, एम म्हणजे मिनटं. कुठे लिहू मी? यस. सो इथे आला माझ्याकडे 48. सो दिस इज 1. करून घेऊ आपण. मला सांगा इथे किती आले माझ्याकडे? 24. इथे किती आहे ना? 4 त्रिक 12. आता लक्ष द्या. आता याला कसं करणार? जेव्हा कुठल्याही संख्येला 11ने जर मला गुणाकार करायचा असेल, 4चे 4 लिहायचे, 2चे 2 लिहायचे, दोघांची बेरीज इथं लिहून टाकायची. फिनिश्ड. 264. सो हे सगळं आपण शिकलेलं आहे. सो आन्सर ऑप्शन किती आलं? -144. पण मला सांगा जर इथे मायनसचं साईन आलं तर मला ते घ्यायचं असतं का? नाही. इथे कुठलीही साईन आली तरी मला ती गृहीत धरायची नसते. सो आन्सर ऑप्शन इट्स 144. 144. ओके, चलो बेटा नेक्स्ट देखेंगे. याला बघायचं आहे. आता हा पूर्णपणे क्वेश्चन दिला बाबा रे बाबा. कसं करायचं सॉल्व? डिरेक्टली करू सॉल्व. ओके, काय करायचं? पहिल्यांदा सेंटेन्स हायलाईट करायचं. भाऊ. ओके, म्हणजे मला सांगा यांचं मिनिंग काय आहे? भाऊ. ॲट मिनिंग काय आहे? बहीण. बरं, गुणाकाराचं मिनिंग काय आहे? वडील. त्याच्यानंतर मला सांगा इथे हॅशटॅग दिलेला आहे. हॅशटॅगचा मिनिंग काय आहे? आई. ओके, सो इक्वल टू आहे. इक्वल टूचा मिनिंग काय आहे? मुलगा. ओके, सो आणि इथे मला इक्वेशन दिलेलं आहे. आता मला विचारलेलं आहे सीचे ईशी नाते काय? बरं, या सीचं ई सोबतचं नातं काढायचं आहे. बघूया सॉल्व कसं करत असतो. शेवटून समोर. म्हणजे काय? म्हणजे बहीण. म्हणजे मला सांगा ई ही बहीण कोणाची? यफची. ई ही बहीण कोणाची? यफची. आता यफचं जेंडर मला माहिती आहे का? नाही. चला पुढं जाऊ आपण. मला सांगा गुणाकाराचं साईन म्हणजे काय? गुणाकार म्हणजे काय? गुणाकार म्हणजे वडील. मला सांगा डी हे वडील कोणाचे? डी हे वडील कोणाचे? तर ईचे. आणि कोणाचे? सोबत यफचे पण, कारण की हा याचं बहीण नाही तर भाऊ असेल की नाही. मग यांचे पप्पा म्हणजे याचे पण पप्पा. ओके, फिनिश्ड. चलो आगे देखेंगे. भागाकार म्हणजे काय? भाऊ. म्हणजे मला सांगा हा भाऊ कोणाचा? डीचा. मग मला सांगा सक्का भाऊ आहे तो. चुलत वगैरे आहे का? नाही. सक्का भाऊ आहे. डीचा भाऊ कोण आहे? सीचा. मला विचारलं सीचं ई सोबत रिलेशन काय? मला पुढे बघण्याची नीड आहे का? नो. मग मला सांगा सी हे जर बाबा असतील, बाबाचे भाऊ, म्हणजे यांचे कोण झाले? काका. म्हणजे आन्सर ऑप्शन काय असायला पाहिजे? काका. इथे बघा काका आणि मामा असं का बरं दिलं? कारण की इंग्लिशमध्ये काकाला आणि मामाला अंकलच म्हणतात, म्हणून तिथे काका आणि ऑप्शनमध्ये मामा पण टाकलं. एकच घ्यायचं आहे, काका. ओके, चलो लेट्स फाईन. आता याला क्वेश्चनला सॉल्व कसं करायचं? पी ही टीची आजी आहे. मग मला सांगा पी ही कोणाची आजी आहे? टीची. आजी. मला सांगा मेलसाठी मी डब्बा वापरते आणि फिमेलसाठी मी काय घेत असते? सर्कल. मला सांगा पी ही टीची आजी आहे, म्हणजे पी ही कोण झाली? फिमेल. ओके, काय आहे? फिमेल. जेंडर स्पेसिफिकेशनवरनं आपण आन्सर ऑप्शन प्रेडिक्ट करू शकतो. आजीचं जेंडर काय आहे? फिमेल. ओके, बस फिमेल आहे, एवढं लक्षात घ्यायचं. इथे बघा पी काय केलं? आता मला सांगा पूर्ण बघण्याची नीड नाही. पीचं जेंडर काय येणार? इकडून इकडे बाण गेला. प्लसचं मिनिंग काय आहे? प्लसचं मिनिंग आहे भाऊ. पी हा भाऊ बनला कोणाचा? आरचा. म्हणजे जेंडर काय आलं? मेल. मला काय पाहिजे? फिमेल, कारण की आजी आहे, फिमेल पाहिजे. हा भाऊ बनला, मेल बनला. कट. इथून इकडे जाऊ डायरेक्टली. गुणाकाराचं साईन. गुणाकाराचा अर्थ काय आहे? पती. पतीचं जेंडर काय आहे? मेल. मला काय पाहिजे? फिमेल. आन्सर ऑप्शन काय करू? कट. इथून इकडे जाऊया. ओके, अगेन प्लसचं साईन. प्लसचं मिनिंग काय आहे? भाऊ.
मग इथे काय आलेलं आहे, भाऊ बनला म्हणजे मेल आला. मला कोण पाहिजे बेटा, फीमेल पाहिजे. अगेन कट, इथून इकडे जाऊया. ओके, मायनसचं मिनिंग आता बघा. मायनसचा अर्थ आहे ए ही बीची आई आहे. आई कोण आहे, फिमेल. मग मला सांगा ही कोण बनली, फिमेल. मला कोण पाहिजे, फिमेल. जेंडर स्पेसिफिकेशनवरनं आन्सर ऑप्शन प्रेडिक्ट करू शकतो. आन्सर ऑप्शन दिस इज वन. फिनिश्ड. ओके, सो ह्या टाईपनं आपल्याला सगळं सॉल्व करायचं आहे. एकूण एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेली आहे. क्वेश्चन सॉल्व कसं करायचा, क्वेश्चनच्या टेक्निक्स कशा असल्या पाहिजे, सगळं एकदम पेपरला जाताना एकदम व्यवस्थित सॉल्व करून जायचं. ओके, जसा पेपर आला, जसा पेपर स्वतःजवळ आला त्याच्यामध्ये बरोबर बघायचं, ठीक आहे, आणि व्यवस्थित सॉल्व करायचं. 1 तास तुमच्या आयुष्याचा पूर्ण काळ बदलून टाकणार आहे. सो फायनलाइज करायचं, व्यवस्थित सॉल्व करायचे. 10च्या 10 क्वेश्चन लागतात. सोपी असेल तर करायचं, कठीण असेल तर थोडंसं अवेअर असायचं, ठीक आहे. सगळ्यात पहिले सोपी क्वेश्चनला सॉल्व करायचं, देन आणि ॲक्युरेसी मेंटेन करायची. दिस इज अ की, ओके, फॉर युअर सक्सेस. सगळं व्यवस्थित करायचं. आणि तुम्हाला जर असे सगळे PYQ वगैरे पाहिजे असेल तर ही PYQ बॅच आहे, तुम्ही जॉईन करू शकता. अँड अगेन सो थँक्यू गाईज. सो भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये भाग 2 मध्ये.